नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकतो, त्याच्यासोबत निफ्टीमध्ये आणि फिन निफ्टी जी काही वीकली एक्सपायरी आहे त्या वीकली एक्सपायरीला आपण कशा पद्धतीने फिन निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट ऑब्झर्व केला तर बँक निफ्टी सध्या 50,000च्या वरती क्लोज झालेला दिसतोय. निफ्टीनं 43,465ला क्लोजिंग दिलेलं आहे. निफ्टी प्रत्येक दिवशी नवीन लाईफ टाइम हाय तयार करतोय, पण ब्रेकआउट देण्यासाठी निफ्टी सक्सेसफुल होईना झालेला आहे. जर तुम्ही फिन निफ्टीचा विचार केला तर फिन निफ्टीमध्ये 22,411 ह्या लेवलला डेली बेसिसवरती क्लोजिंग आपल्याला बघायला मिळते. तर मार्केटला आज सुट्टी आणि मार्केट उद्या 2-3 दिवसाच्या सुट्टीनंतर मार्केट उद्या ओपन होणार आहे. त्यामुळे सुरुवातीच्या सेशनला मार्केटमध्ये प्रीमियम ॲडजस्टमेंटचं काम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळच्या सेशनमध्ये जर तुम्ही ट्रेड प्लॅन करायचा टाळला तर तुमचं जे काही प्रीमियम ॲडजस्टमेंट आहे त्या ॲडजस्टमेंटपासून तुम्ही वाचू शकाल, किंवा जे काही तुमचं ट्रॅपिंग आहे त्या ट्रॅपिंगमध्ये तुम्ही फसणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, सकाळच्या सेशनमध्ये जरा निफ्टी, बँक निफ्टी किंवा जे काही ऑप्शन ट्रेडिंग आहे त्या ऑप्शन ट्रेडिंगला थोडंसं बाजूला ठेवायचं आणि दुपारच्या सेशनमध्ये जर मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड प्लॅन केला तर तुम्ही तिथे एक चांगला ट्रेड तुम्हाला बघायला मिळू शकतो. जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेमवरती ऑब्झर्व केला तर बँक निफ्टीमध्ये दोन महत्त्वाचे लेवल आपल्याला येताना दिसत आहेत. पहिली लेवल आहे ती 48,950ची आणि दुसरी जी काही लेवल आहे ती 50,222. ह्या दोन लेवलच्या मध्ये जोपर्यंत मार्केट ट्रेड करते तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये साइडवेज मोमेंटम बघायला मिळेल. जर बँक निफ्टी 50,222च्या वरती डेली बेसिसवरती क्लोजिंग देणे सक्सेसफुल झाला तर बँक निफ्टी परत लाईफ टाइम हाय टेस्ट करायला जाऊ शकतो. ऑलरेडी निफ्टीमध्ये नवीन लाईफ टाइम हाय प्रत्येक दिवसाला तयार होत आहे, पण बँक निफ्टीमध्ये कुठे ना कुठे एक साइडवेज मोमेंटम आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण आहे HDFC बँकेचा स्टॉक. HDFC बँकेच्या स्टॉकनं पण सेम कंडिशन तयार केलेली आहे. HDFC बँकेचा स्टॉक पण रेजिस्टन्स लेवलजवळती ट्रेड करतोय. जर त्यांना रेजिस्टन्स ब्रेकआउट दिला तर बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला एक जबरदस्त अपसाईडची मोमेंटम बघायला मिळू शकते. त्यामुळे जर बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही ट्रेड प्लॅन करणार असाल तर 49,000 ह्या लेवलपर्यंत तुम्हाला बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. जर तुम्हाला ॲग्रेसिव्ह सेलिंग करायचं असेल तर 49,922च्या खाली 48,922च्या खाली जर बँक निफ्टी क्लोजिंग देणं सक्सेसफुल झाला तर तुम्हाला ॲग्रेसिव्ह सेलिंगसाठी प्लॅन करायचा आहे. तोपर्यंत तुम्ही जर बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज केला तर बँक निफ्टीमध्ये एक चांगला तुम्हाला तिथं प्रॉफिट बघायला मिळू शकतो. जर बँक निफ्टीमध्ये ॲग्रेसिव्ह बाईंग करायचं असेल तर 50,222च्या वरती तुम्हाला बँक निफ्टीमध्ये डेली बेसिसला क्लोजिंग मिळणं गरजेचं आहे. ह्या लेवलच्या वरती जर बँक निफ्टी गेला तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला एक अपसाईडची मोमेंटम बघायला मिळू शकते. त्यावेळेस पहिलं टार्गेट असेल ते 50,633, दुसरं टार्गेट असेल ते 51,025. हे दोन टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ओपन होताना दिसतील. पण त्यासाठी कंपल्सरी बँक निफ्टीनं 50,222 ही लेवल ब्रेकआउट करणं गरजेचं आहे. ह्या लेवलच्या वरती मार्केट जाऊन क्लोजिंग देण्यास सक्सेसफुल झालं तरच तुम्हाला मार्केटमध्ये अपसाईडची मोमेंटम बघायला मिळणार आणि त्याच्यासोबत HDFC बँक कशा पद्धतीनं ट्रेड करतो हे पण बघणं तुम्हाला गरजेचं आहे. जर तुम्ही निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये अपसाईडच्या मोमेंटमसाठी निफ्टी तयार होताना दिसतोय, पण गेली 4 दिवस झालं मार्केटमध्ये नवीन हाय तयार होतोय, पण मार्केटमध्ये ब्रेकआउट मिळत नाही. मार्केट हाय तयार करताना तिथंच जिथं हाय तयार केले त्या लेवलला तिथं क्लोज होण्यास सक्सेसफुल होते. त्यामुळे मार्केटमध्ये जोपर्यंत ब्रेकआउट मिळणार नाही किंवा 23,500च्या वरती जोपर्यंत निफ्टी जाणार नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये तुम्हाला एक अपसाईडची मोमेंटम, क्लिअर कट बाईंग मोमेंटम बघायला मिळणार नाही. आणि जोपर्यंत निफ्टी 23,200 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये बाय ऑन डीप स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. 23,200च्या खाली जर निफ्टी सक्सेसफुली क्लोज झाला तरच निफ्टीमध्ये सेलर्स ॲड होतील आणि निफ्टीला खाली घेऊन याचं काम करतील. नाहीतर 23,522च्या वरती निफ्टीमध्ये तुम्हाला एक शॉर्ट कव्हरिंग रॅली तिथं बघायला मिळू शकते. जर तुम्ही फिन निफ्टीचा विचार केला तर ॲज कम्पेअर टू बँक निफ्टी फिन निफ्टीमध्ये थोडंसं मोमेंटम स्ट्रॉंग आहे. फिन निफ्टी जी काही इलेक्शनची कॅन्डलचा हाय होता त्या कॅन्डलच्या हायजवळ ट्रेड करतोय, म्हणजे फिन निफ्टीमध्ये पण 22,500 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. 22,500च्या वरती फिन निफ्टीमध्ये आपल्याला एक अपसाईडची मोमेंटम तिथं बघायला मिळू शकते. तर उद्या फिन निफ्टीची वीकली एक्सपायरी, ह्या वीकली एक्सपायरीला फिन निफ्टीमध्ये आपल्याला कोणती लेवल वॉच करायची आहे? 22,522. 22,522च्या वरती जर फिन निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर फिन निफ्टीमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग रॅली आपल्याला बघायला मिळेल. त्यावेळेस फिन निफ्टी हा 22,592 आणि ती दुसरी लेवल 22,643 या दोन लेवलसाठी फिन निफ्टी रेडी होऊ शकतो. आणि स्पेशली जर दुपारी 12:30-1 नंतर जर ही लेवल ब्रेकआउट दिला, स्पेशली 22,511, 22,522 ही लेवल जर कन्सोलिडेट करून जर फिन निफ्टीने ब्रेकआउट दिला तर फिन निफ्टीमध्ये एक जबरदस्ती अपसाईडची मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते आणि नवीन लाईफ टाइम हाय पण फिन निफ्टीमध्ये उद्याच्या सेशनला बघायला मिळू शकतो. फिन निफ्टी जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर जो काही फ्रायडेचा डे लो आहे ह्या डे लोच्या खाली ट्रेड करायला चालू झाला तर तुम्हाला एक थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळेल. त्यावेळेस फिन निफ्टी हा 22,055 ह्या लेवलपर्यंत येताना दिसू शकतो. पण जे काही सेलिंग आहे ते सेलिंग खूप स्लो होताना दिसेल. त्यामुळे तुम्हाला फिन निफ्टीमध्ये काय करायचं आहे, 22,055 ह्या लेवलपर्यंत बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. जर फिन निफ्टी उद्याच्या सेशनला गॅप अप ओपन झाला तर 22,500ची लेवल होल्ड झाली तर फिन निफ्टीमध्ये तुम्हाला एक अपसाईडची मोमेंटम बघायला मिळेल. कारण की 22,500च्या लेवलच्या वरती ओपनिंग झालं, ही लेवल होल्ड झाली आणि जर हायर साईडला जर फिन निफ्टीने ब्रेकआउट दिला
तर फिन निफ्टीमध्ये 22,600 या लेवलपर्यंत तुम्हाला अपसाईडची मोमेंटम बघायला मिळेल. जर फिन निफ्टी फ्लॅट ओपन झाला किंवा गॅप अप ओपन झाला तर कॉल साईडचा विचार करा. जर फिन निफ्टी गॅप डाऊन ओपन झाला, जर गॅप डाऊन ओपन झाला तर फिन निफ्टीसाठी शुक्रवारचा लो खूप महत्त्वाचा आहे. या लोच्या खाली जाऊन जर एम पॅटर्न तयार केला किंवा लोअर लो फॉर्मेशन केलं तरच तुम्ही फिन निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करा. नाहीतर फिन निफ्टी कुठं ना कुठे सपोर्ट पकडेल आणि हायर साईडला परत रिटर्न व्हायचा प्रयत्न करेल. त्यामुळे तुम्हाला फ्रायडेचा लो बघणं खूप गरजेचं आहे. फ्रायडेच्या लोच्या खाली जर कंटिन्युअसली फिन निफ्टी लोअर लो फॉर्मेशन करत असेल तर तुम्हाला फिन निफ्टीमध्ये काय करायचं आहे, पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे. जर फिन निफ्टीमध्ये जर तुम्हाला हिरो झिरो लेवल बघायचे असतील तर फिन निफ्टीमध्ये पहिली हिरो झिरो लेवल आहे ती 22,222 ह्या लेवलच्या खाली तुम्हाला मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळेल आणि हायर साईडला 22,522 22,522च्या वरती तुम्हाला बँक निफ्टीमध्ये फिन निफ्टीमध्ये एक शॉर्ट कव्हरिंगची रॅली तिथं बघायला मिळू शकते. तर आता बघूया की आपण बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो. उद्या जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाला तर फ्लॅट ओपन झाला तर हायर साईडला बँक निफ्टी जोपर्यंत 50,222 किंवा 50,255 सेपर साईड आहे ती 50,255 या लेवलच्या वरती जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू नका. कारण की बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी आता बुधवारी आहे. ह्या एक्सपायरीला बँक निफ्टीमध्ये एक्सपायरीच्या अगोदर ट्रॅपिंग होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला जर कॉल साईडचा विचार करायचा असेल तर 50,255च्या वरती बँक निफ्टीमध्ये कॉल साईडचा विचार करा. जर बँक निफ्टी उद्या गॅप अप ओपन झाला, डायरेक्ट 200-250 पॉईंट गॅप अप ओपन झाला तर इथं तुम्हाला काय करायचं, वेट अँड वॉच करायचा आहे. कारण की हा एक सेलर एरिया आहे. जर ह्या एरियामध्ये जर सेलिंग यायला चालू झालं तर परत बँक निफ्टी लोअर साईडला येताना दिसू शकेल. त्यामुळे तुम्हाला ॲग्रेसिव्हली कॉल ऑप्शन तुम्हाला इथं बाय करायचा नाही. गॅप अप ओपन झाला तर तुम्हाला काय करायचं, वेट करायचं आहे. ही लेवल जर होल्ड झाली, कन्सोलिडेशन केलं आणि हायर साईडला ब्रेकआउट दिला तरच तुम्हाला काय करायचं, कॉल ऑप्शन बाय करायचा, नाहीतर कॉल ऑप्शन बाय करायचा नाही. मग परत मार्केटमध्ये जर इथं सेलिंग आलं तर प्रीमियम डिके होणार आणि त्या प्रीमियम डिकेमध्ये तुमचे स्टॉप लॉस इथं हिट होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला कॉल ऑप्शन कधी बाय करायचा आहे, 50,255 ह्या लेवलच्या वरती कॉल ऑप्शन बाय करायचा आहे. फ्लॅट ओपन उद्या किंवा गॅप अप ओपन उद्या 50,255च्या वरतीच कॉल ऑप्शनचा विचार करा. जोपर्यंत बँक निफ्टी 49,800च्या वरती आहे तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करायचा नाही. तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये सेलिंग करायचं असेल तर छोट्या टार्गेट सकट सेलिंग करा. पुट ऑप्शन बाय केला, 30-40 पॉईंट मिळाले तर त्या टार्गेटमधून बाहेर पडा. नाहीतर असं म्हणू नका की मार्केट हायर साईडला आहे, मोठं सेलिंग येईल, यामध्ये तुम्हाला चांगला प्रॉफिट होईल. मार्केटमध्ये सेलिंग येताना एक सर्टन पॅटर्न तयार होतात. मार्केट तिथं काय करतं, तुम्हाला इंडिकेशन देताना त्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग येतं. पण सध्या जर पॅटर्न बघितला तर मार्केट साईडवेज मोमेंटममध्ये आहे, एक कन्सोलिडेशन झोनमध्ये आहे. आणि ह्या झोनच्या बाहेर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत तुम्हाला मोमेंटम बघायला मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला 49,800च्या खाली जर बँक निफ्टी क्लोज झाला तरच तुम्हाला ॲग्रेसिव्हली पुट ऑप्शनचा विचार करायचा, नाहीतर तुम्हाला बाय ऑन डीपी स्ट्रॅटर्जी बँक निफ्टीमध्ये यूज करायची आहे. जर आता तुम्ही निफ्टीचा चार्ट जर डेली टाइम फ्रेमवरती बघितला तर निफ्टीमध्ये हायर साईडला 23,522 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. 23,522च्या वरती तुम्हाला निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. निफ्टी फ्लॅट ओपन झाला आणि 23,522च्या वरती गेला, एखादी 5 किंवा 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली तर तुम्हाला 100 ते 150 पॉईंटचं मोमेंटम नेक्स्ट 30 मिनिटामध्ये बघायला मिळू शकतं. त्यामुळे 23,522 या लेवलच्या वरती 5 किंवा 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली तर तुम्हाला काय करायचं, एका छोट्या स्टॉप लॉस सकट कॉल ऑप्शनमध्ये एंट्री करायची आहे. त्यावेळेस तुम्हाला 70 ते 80 पॉईंट ऑप्शनमध्ये आरामशीर मिळू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला ॲट द मनीचा कॉल तिथं बाय करणं गरजेचं आहे. जर निफ्टी गॅपडाऊनच ओपन झाला, निफ्टी गॅपडाऊन ओपन झाला तर तुम्हाला 23,300 ही लेवल वॉच करायचे. त्याच्या खाली गेला तरच तुम्हाला पुट ऑप्शनचा विचार करायचा, नाहीतर तुम्हाला तिथं काय करायचं आहे, मार्केटनं जर झोन तयार केला आणि तर त्या झोनच्या हाय साईडला जर ट्रेड करायला चालू झालं तर कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. नाहीतर तुम्हाला तिथं पुट ऑप्शनमध्ये एंट्री बघायला मिळणार नाही. कन्सोलिडेशन केला, हायर साईडला गेला, कॉल ऑप्शनचा विचार करा. पुट साईडला जर ट्रेड करायचं असेल तर 23,322च्या खाली एखादी कॅन्डल क्लोज झाली तरच तुम्हाला तिथं पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे. तर मित्रांनो, मार्केट सध्या साईडवेज मोमेंटममध्ये, मार्केटला एक क्लिअर कट ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देऊ द्या, त्यानंतरच मार्केटमध्ये ॲग्रेसिव्हली ट्रेड प्लॅन करा. सध्या एका लॉटवरती काम करा. जे काही तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो त्या रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार काम करा. स्टॉप लॉस हिट झाला तर मार्केटसोबत फाईट करू नका, मार्केटमधून बाहेर पडा. मार्केटला काय करायचं ते करू द्या. मार्केटने एखादी लेवल ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देऊ द्या, त्यानंतरच तुम्ही ॲग्रेसिव्हली ट्रेड प्लॅन करा. तोपर्यंत तुम्ही छोट्या लॉटवरती काम करा, 1-2 लॉटवरती काम करा, छोट्या प्रॉफिटवरती काम करा. प्रॉफिट मिळाला तर प्रॉफिट बुक करण्यावरती भर द्या. स्टॉप लॉस ट्रेल करत बसू नका, कारण की स्टॉप लॉस हिट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवून ट्रेड प्लॅन करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.